मॅडम अभ्यास करतात सकाळी सकाळी उठून, हो ना. 7 वाजता उठले आणि माझी ती देवपूजा चाललेली आहे. आज आहे गुरुवार. तुम्हाला सर्वांना मार्गशीर्षच्या पहिल्या गुरुवारच्या माझ्या सर्वांकडून खूप खूप शुभेच्छा. तर इथे सर्व देव मी छान व्यवस्थित स्वच्छ करते विधिवत. गुड मॉर्निंग. हाऊ आर यू? येस. आज आपल्याकडे काय येणार आहे? बाप्पा. हां, सांग आमच्याकडे या सगळ्यांनी बाप्पाला. सगळ्यांनी या. मी आज लवकर उठली आहे. हॅलो एव्हरीवन, मी पल्लवी आणि तुमचं सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. मार्गशीर्ष महिना चालू झालेला आहे आणि सर्वांना माझ्याकडून मार्गशीर्ष महिन्याच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा. गुरुवार होता आणि सकाळची माझी छान अशी देवपूजा झाली होती. मला देवीचंही मांडायचं होतं, पण अन्वी लवकर उठली होती, त्याच्यामुळे मला काहीच करून देत नव्हती. म्हटलं आधी तिचं आवरते आणि त्याच्यानंतर तिला स्कूलला पाठवल्यानंतर मी देवपूजा करून घेते. तर इथे हल्ली आहे ना, ती सकाळी सकाळीच लवकर उठते आणि माझी सकाळी देवपूजेची खूप घाई होती. त्याच्यामुळे मग मी तिला नाश्ता स्वतःच्याच हाताने करायला सांगितला होता आणि स्वतःच्या हाताने नाश्ता करते, कारण मी तिला पुढे टीव्ही लावून दिलेली आहे, त्याच्यामुळे ती नाश्ता करते. बाय बाय. आणि मॅडमने आज त्यांच्या बाबांना स्कूलला सोडायला निघालं होतं, कारण तिचे बाबांना ड्युटी लेट होती. मग ती म्हणाली की सर्वच फ्रेंडचे मम्मी पप्पा त्यांना सोडायला स्कूलमध्ये येतात, तर मलाही आज बाबा सोडायला पाहिजे. मग ती स्कूल बस मधून नाही गेली, तिच्या बाबांना घेऊन गेली. त्याच्यानंतर मी इथे माझं आवरलं आणि मग पहिलं उंबरठा पूजन केलं. मी तर नेहमीच उंबरठा पूजन करते, नेहमी म्हणजे गुरुवारी तर आवर्जून करते आणि पहिल्यापासून करते. हल्ली तर सर्वच जण उंबरठा पूजन करतात. उंबरठा पूजन केलेलं खूप चांगलं आहे, कारण मलाही खूप छान अनुभव आहेत. म्हणजे पॉझिटिव्हिटी आपल्या घरामध्ये येते, नकारात्मकता आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही. त्यामुळे मला खूप छान अनुभव आहेत. तर मी आवर्जून उंबरठा पूजन करते. त्यानंतर मी इथे देवाचं मांडलं होतं, देवीचं मांडलं होतं आणि त्यानंतर तिची छान अशी पूजा केली. आणि सर्वांनाच माहिती असेल, हे दिवस खूप छान असतात. म्हणजे मार्गशीर्ष मधले दिवस खूप छान असतात, खूप प्रसन्न असतात आणि गुरुवार म्हटला तर खूपच छान होतं. मला सुद्धा हा महिना खूप आवडतो, कारण आपल्या घरामध्ये देवीचं आगमन होतं, खूप छान पूजा अर्चा होते आणि मलाही खूप आवडतं देवीचं करायला. आणि मी इथे छान अशी पूजा करत होती. अन्वी स्कूलला गेली होती म्हणून मला शांत अशी पूजा करता येत होती, कारण तिने इथे सगळं उलटापालट केलं असतं. मी हे करू का, मी ते करू का, त्याच्यामुळे म्हटलं हिला स्कूलला पाठवते आणि त्याच्यानंतरच मी देवपूजा करायला घेते. देवीची छान अशी पूजा झाली आणि मी अन्वीच्या टीचर्सना पाया पडण्यासाठी बोलवलं होतं, आशीर्वाद घ्यायला बोलवलं होतं आणि त्या आल्या होत्या आणि टीचर्स येईपर्यंत लेट झालं होतं आणि तोपर्यंत अन्वी झोपली होती. आणि त्याच्यानंतर संध्याकाळी मी या मठामध्ये गेले, स्वामींच्या मठामध्ये, कारण गुरुवार होता आणि लेट झालं होतं. पण म्हटलं नाही, गुरुवार आहे तर स्वामींच्या मठात गेल्याशिवाय चैन पडणार नाही, म्हणून मग सगळं जेवणाचं स्वयंपाकाचं आवरलं, देवीला नैवेद्य दाखवला आणि म्हटलं मठामध्ये दर्शन घेऊन का होईना यायचंच. आम्ही लेट गेल्यामुळे आरती मला नाहीच मिळाली, तर छान असं दर्शन भेटलं आणि तिथे देवाचा स्वामींचा प्रसादही घेतला आणि मग आम्ही घरी निघालो यायला. येस कर, येस. थिंकिंग काय
दे ना. दे ना फोन. इथंच बस. आवडलं? तुला आवडलं का पण? आणि हा व्हिडिओ आहे ना दुसऱ्या दिवसाचा होता. अन्वीचं एक पार्सल आलं होतं, म्हणजे तिच्या काकांनी तिच्यासाठी किचन सेट मागवला होता आणि ती एवढी खुश होती, म्हणजे तिला माहिती होतं ऑर्डर केला आहे ते, आणि ती खूप दिवसापासून वाट बघत होती कधी येणार कधी येणार. तर ते आज आलं होतं आणि स्कूल मधून आल्या आल्याच तिने युनिफॉर्म सुद्धा काढला नव्हता आणि ती खूप खुश होती आणि तिने डायरेक्ट खेळायला सुरुवात केली. तर चला तर मग आजचा हा ब्लॉग मी इथेच एंड करते. तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.